तर आज आपण तयार होऊन निघालो होतो बेळगावला जायला. बेळगावला जाताना मामानं आपल्याला सोडणार होता रेल्वे स्टेशनला. ही मामी अशी व्हिडिओ काढायला लागल्यावर नाटकं करायला ती. त्याच्यानंतर पुढं गेलो आपण मामासोबत. मामासोबत जात असताना मामानं गाडी भुरभुर भुरभुर करायला होतात. त्याच्यानंतर मला आणि आकांक्षाला घेऊन पुढं गेला. पुढं गेल्यानंतर आम्हाला नेऊन सोडणार होता तो रेल्वे स्टेशनला. कुठल्या तर गोकाकच्या रेल्वे स्टेशनला सोडला आणि त्याच्यानंतर नंतर तो रिटर्न जाणार होता. इथून बेळगावला जायचं म्हटल्यावर 1 ते 1.5 तास माझ्या अंदाजे वेळ लागतो. पण त्याच्यात आधी तुम्हाला बेळगावची एक स्पेशालिटी सांगतो. इथं बहुतेक लोक मराठी भाषिक आहेत. मराठी भाषिक म्हणजे मराठी बोलणारे. त्याच्यामुळं आपल्याला गोकाकमध्ये फिरताना जसा थोडासा प्रॉब्लेम आला होता लँग्वेजचा, तसा इथं तरी येणार नाही याची गॅरंटी तरी मी देतो. म्हणजे ज्याला कोणाला मराठी येतं आहे तो बिंदास ह्या बेळगावमध्ये फिरू शकतो असं मी तरी ठामपणे सांगतो. बघूया आता. त्याच्यानंतर आम्ही पोचलो थोड्याच वेळात रेल्वे स्टेशनला. नमस्कार मंडळी, बघू शकता ही बॅग परत आपल्याकडेच आपल्याच बोकांडी बसली ही बॅग. आणि ही आईसारखीच ही पण म्हस. काय सांगायचं, आमच्या नशिबालाच ह्या 2 म्हशी आल्यात, सॉरी बायका आल्यात. बघूया आता काय होतंय. एक तर आलेलं नाही अजूनपर्यंत, एक आत्ता आल्या. बघूया थोडं इथं थांबून वाट बघूया का खाली जाऊया हे ठरवायचं. काय करायचं, खाली जायचं का कुठं जायचं? खाली जाऊया तिकडे. खाली जाऊ की वर थांबू हे ठरता आम्हाला वेळ लागला. त्याच्यानंतर आम्ही थोडं चालत पुढं गेलो खाली. जाताना हिच्याशी व्हिडिओ काढालतो पण ही काय नाटकं करायला होती. त्याच्यानंतर आगमन झालं आमच्या बारक्याचं. बारक्या म्हणला, मामा हो साईडला तू आहे बिनकामा. बारक्याचे हे शब्द ऐकून मी निघालो पुढच्या व्हिडिओसाठी. व्हिडिओ काढता मागणं बारक्या वाजला, मामा घे व्हिडिओ एखादा. झेंडा दाखवत असताना अचानक बारक्या मागणं परत वाजला, मामा ट्रेन येते का नाही का मी जाऊ चालत. अशी सुप्त धमकी देता मम्मीनं अचानक मागणं त्याला वाढला, चाल मागं म्हणल्यावर. त्याच्यानंतर ते म्हणलं जाऊ दे, ट्रेनचं चेकिंग करण्यापेक्षा आपण चेनची चेकिंग करू. मग चेन उघडून त्याच्या आतमध्ये हात घालून काहीतरी काढायचा प्रयत्न कराल तर पण शेवटी काय बारकंच पोरगं ते. त्याच्यानंतर बारक्यानं चेन उघडली. चेन उघडल्यानंतर मामा म्हणला यू टेक चेन. चैनीचं परीक्षण करत असताना बारक्या अचानक वाजला. बारक्या म्हणला बिस्किट द्या नाही तर चेन तोडून टाकतो. त्याच्या या सुप्त धमकीनंतर घरची विचार करत एकमेकांशी चर्चा करायला ते तेवढ्यानंतर नंतर बारक्या वाजला. बारक्या म्हणला मी पण बोलणार. त्याचा एक विचार मनात घेता आपण निघालो पुढील प्रवासाला जाण्याच्या आधी ट्रेन यायला लागली होती. त्यामुळं मम्मीनं बारक्याला उचलल्यावर बारक्या म्हणला, मामा तू परत आहेस बिनकामाच्या मामा लागलाय मागं लागल्यानंतर आम्ही गेलो चालत पुढं गेलो स्टेशनला जाऊन थोड्या वेळ परत थांबायला लागलं. कारण ट्रेनची अनाऊन्समेंट झाली होती पण ट्रेन काय आलेली नव्हती. ट्रेन आल्यानंतर सर्वात आधी बारक्या पळाला आणि जाऊन सीट रिझर्व केला. इथून आपल्याला जायचं होतं 62 किलोमीटर बेळगावला जाताना 9:17 झाली होती आपल्या प्रवासाला सुरुवात करताना. पण प्रवासाला सुरुवात करताना बारक्यानं धरली विंडो सीट धरल्यावर त्याला वाटलं ही गाडी 2 चाकावर चालणार आहे. त्याच्यामुळं ते बाईक चालवल्यागत चालवलं. पण गाडी 2 चाकावर नाही भरपूर चाकांवर चालते हे त्याला नंतर सांगितलं. त्याच्यानंतर आला त्याच्या घरनं त्याच्या आज्जानं व्हिडिओ कॉल केला होता. पण आज्जा बोलायला तयार नव्हता. बारक्या म्हणला नाही बोलणार. बारक्याची एक अट होती, बारक्याला लागली होती भूक लागल्यानंतर बारक्या परत वाजला. बारक्या वाजल्यानंतर परत म्हणला, मामा बिस्किट खाईन मगच व्हिडिओ कॉलला रिप्लाय देईन. ह्याच्या या मागणीनंतर आमच्या सर्वांच्यात विचार सुरू झाल्यानंतर बारक्या परत वाजला, मामा बिस्किट दे नाही तर मोबाईल घे, दोन्हीपैकी काहीतरी एक कर. त्याच्यानंतर परत आज्जानं त्याला बोलवायचा प्रयत्न केला पण आज्जाशी काय बोलत नव्हतं. मम्मीने त्याचं मानगुट धरून त्याला बोलायला लावलं पण ती काय बोलायला तयार नव्हतं. त्याच्यानंतर त्यानं एकदा जाऊ दे म्हणून रिप्लाय दिल्यानंतर ती घालतं त्याचं नाक फुटल्यानंतर बघा काय बोलतंय. तेव्हा तुझ्यातले प्रचंड असा उत्पात माजू करून जेव्हा नाक फोडून घेतलंस तेव्हा तुझ्यातले वळवळणारे किडे शांत झाले. या बाबतीत तुला काय बनायचंय बघा बाहेर काय. बारक्यानं काढलेल्या इज्जतीनुसार आपण निघालो पुढच्या प्रवास करता आपण थोड्या वेळात पोचलो बेळगावला. तिथून काकासोबत आलो घरी आल्यानंतर हे बघा अशी नाटकं करायला तर पोचलो आपल्या घरी पोचल्यानंतर जरा फ्रेश होऊन बसलोय. आता म्हटलं तुमच्याशी बोलावं.
बोलता बोलता जर विचार केला तर आपण आत्ता आलो आहे सध्याला बेळगावला. बेळगावमधली एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झालं तर इथले बहुतांश लोक मराठी आहेत. बहुतांश म्हणजे बहुतेक लोक, जास्त करून इथं मराठी भाषिक लोक आहेत. त्याच्यामुळे इथं एवढा गोकाकसारखा काय एवढा काय आपल्याला लँग्वेजचा प्रॉब्लेम येणार नाही फिरायला गेल्यावर. इथल्या आजूबाजूला स्पॉट पण भरपूर आहेत बघायला. इथनं गोवा जवळ आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी इथनं स्पॉट भरपूर आहे. इथं एक शिवाजी महाराजांचा एक किल्ला आहे, तिथं बसवलेला पुतळा जवळजवळ माझ्या अंदाजे, मी अजून काय एवढं काय वाचलेलं नाही, पण माझ्या अंदाजे जवळजवळ 107 फूट उंचीचा बसलेला पुतळा आहे असं म्हणतात माझ्या अंदाजे. पण मी अजून काय वाचलेलं नाही. मला जायला भेटलं तर मी नक्कीच जाईन, तुम्हाला पण दाखवेन. तोपर्यंत बघूया आपण. आता आजच आलो आहे, अजून 4 दिवस तर आहे आपण बेळगावमध्ये. बेळगाव झाल्यानंतर परत मग आपल्याला जायचं आहे आपल्या घरी म्हणजे कुठं, सांगलीला जाताना पण आपण मस्ती घालणार आहोत, सगळ्या गोष्टी करणार आहोत. कारण आपलं उद्देश हाच आहे की जीवन जगा पण आनंदात जगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा आणि आपल्या भावाच्या चॅनलला जाता जाता नक्की सबस्क्राईब करून जावा. धन्यवाद.